तर आज अनंत चतुर्दशीमुळे आपल्याला जायचं होतं गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आणि मग दुपारी आरती वगैरे करून आपण गणपती बाप्पाला थेट गाडीवरती विराजमान केलं आणि हे गणपती बाप्पा बरोबरचे 10 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. पण कसं आहे, गणपती बाप्पा आले तर जायच्या वेळेस त्यांना विसर्जनासाठी निरोप तर द्यावाच लागतो ना. तर आपल्यासोबत समोरचे काका आणि काकू पण चालले होते गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. आणि आबा बाबा इथं गर्दी तर लईच होती, पण आपली जागा धरून लगेच गणपती बाप्पाच्या आरतीसाठी तयारी करायला लागलो. कारण बाप्पाला आरती करून निरोप द्यायचा होता. आणि जिथं विसर्जनासाठी आलो तिथं पाणी तर भरपूर प्रमाणात होतं. असं वाटत होतं गणपती बाप्पाला घेऊन आपणच उडी मारावं डायरेक्ट खाली. काय करणार, आपल्याला पोहताच येत नाही ना. डायरेक्ट म्हणलं कमरे एवढ्या पाण्यात खाली उतरावं आणि मग गणपती बाप्पाला निरोप द्यावा. त्यामुळे खाली उतरायला गेलो आणि पायच सटकायला लागला. शेवटी इच्छा नसतानाही गणपती बाप्पाला निरोप द्यावा लागला. गणपती बाप्पा खाली जाता म्हणलं आता काय पुढच्या वर्षी लवकर या. आता गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येतीलच, तोपर्यंत या लाईक आणि सबस्क्राईब करून.